नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपण पाहतोय. सैफच्या घरी आरोपीला प्रवेश दिला गेल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपीच्या गेटनं प्रवेश की भिंतीवरून उडी मारून प्रवेश करण्यात आला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तर आरोपी मोलकरणीच्या संपर्कात आहे का याचा सुद्धा तपास सध्या सुरू असल्याची माहिती आहे. सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांची वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांची एकूण 7 टीम गठीत करण्यात आलेली आहे, तर एक टीम तपासासाठी मुंबई बाहेर गेल्याची सुद्धा माहिती मिळते. आपण पाहतोय चोरट्यांनी या सैफवर चाकू हल्ला केलेला आहे. यामध्ये सैफच्या शरीरावर 6 वार करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये सैफ गंभीर जखमी आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा सुरू आहेत. 2 वार यामध्ये गंभीर असल्याचं बोललं जात आहे. मणक्याचा वार गंभीर आहे. अधिकची माहिती या संदर्भात आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून. अक्षय, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? पोलिसांचा तपास जो आहे तो सैफ अली खान यांच्या इमारतीच्या परिसरामध्ये सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दया नाईक जे पोलीस अधिकारी आहेत ते आपल्या संपूर्ण टीम सोबत या संपूर्ण प्रकरणाचा तपास त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळतोय. आता पोलिसांची तपास झाल्यानंतर आता पोलिसांची टीम जी आहे ती या ठिकाणाहून बाहेर निघणार आहे. आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणाहून पोलीस गाड़ी पाहिलं की जे पोलीस अधिकारी आहेत गुन्हे शाखेचे दया नाईक ते आता या ठिकाणाहून निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु या तपासाच्या संदर्भात त्यांच्याकडनं कोणतीही माहिती जी आहे ती सध्या मिळताना पाहायला मिळत नाहीये. पोलिसांचे 7 पथकं जी आहेत ती आता तयार करण्यात आलेली आहेत. त्यापैकी पोलिसांचं एक पथक जे आहे ते या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्याकरता मुंबई बाहेर गेलेला आहे. या संपूर्ण चोराला इमारतीमध्ये प्रवेश जो आहे तो कोणाच्या तरी परवानगीने मिळालेला आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भाची वेगवेगळ्या अँगलद्वारे तपासणी जी आहे ती सध्या पोलिसांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. चौकशीमध्ये आपण पाहिलं की कोणतेही पोलीस अधिकारी या चौकशीच्या संदर्भात कोणतीही माहिती देताना आढळत नाहीये. जवळपास 7 पोलिसांची पथकं तयार करण्यात आलेली आहेत आणि या पथकाच्या द्वारे ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं केली जाते. खरं तर या चोराला या संपूर्ण इमारतीमध्ये प्रवेश कसा मिळाला हाच सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार या चोराला जे आहे ती इमारतीमध्ये प्रवेश जे आहे ते परवानगीने मिळालेला आहे. त्यामुळे मोलकरीण आणि या चोराच्या संदर्भात या चोरांमध्ये काही संबंध आहे का या दृष्टीने देखील या अँगलने देखील आता पोलिसांचा तपास होताना पाहायला मिळतोय. जे कर्मचारी आहेत सैफ अली खान यांच्या घरामध्ये काम करणारे त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांचे देखील मोबाईल तपासले जातात आहेत. कसून चौकशी या सगळ्या संदर्भात केली जाते. कारण की जर अभिनेत्यावरती अशा पद्धतीचा हल्ला, चाकूचा हल्ला चोराकडनं होतोय त्याच्याच घरामध्ये, अभिनेत्याच्या घरामध्ये, तर सामान्य नागरिकांचं काय असा प्रश्नचिन्ह जो आहे तो सातत्याने निर्माण होताना पाहायला मिळतोय. याच घटनेची अति गांभीर्यता जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे आणि पोलिसांकडनं या सगळ्या संदर्भात आता चौकशी कसून होताना पाहायला मिळते. कारण की उच्चभ्रू अशी वस्ती आहे, संपूर्ण हायफाय वस्ती ही आहे. इमारतीमध्ये अनेक सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत आणि 2 सुरक्षा रक्षक दोन्ही गेटवरती तैनात केलेले असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये हा चोर इमारतीमध्ये कसा घुसला हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण की या संपूर्ण झटापट ज्यावेळेस सैफ अली खान आणि चोरामध्ये झालेली होती त्यावेळेस या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. आपण पाहतोय पोलिसांच्या एकूण 7 टीम्स गठीत करण्यात आलेल्या आहेत, तर एक टीमला मुंबई बाहेर सुद्धा पाठवण्यात आले आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तपास सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे सैफच्या घरी जे काम करतात त्यांची सुद्धा कसून चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.